अत्रेनंदन साहेब, पहिल्यांदा तुमचं डीजे न्यूजच्या वतीनं अभिनंदन, जेणेकरून की आमचं सौभाग्य म्हणावं लागेल की आमच्या गावचे सुपुत्र अत्रेनंदन ढोरमारे देशाची सेवा करून योगायोग हासेगावात आले आणि ते मला कळाल्यानंतर मी आवडीने, माझे मित्र आहेत अत्रेनंदन ढोरमारे, तर एखादा काय मग कर्तृत्व बजवत असताना काही किस्से सांगू शकाल का सर? आपण हो, सर्वप्रथम बीजे न्यूजचे संपादक माझे परम मित्र भागवतजी जोशी यांना खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा। आणि आज मी गावी आणि माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आणि या हिरवळीमध्ये आल्यानंतर हा एक प्रसंग, छानच प्रसंग म्हणावा लागेल। आणि या प्रसंगांचं औचित्य साधून भागवतजी जे आहे ते चालले होते। माझ्या मते थोडं सडक रोड वगैरे दाखवलं तर बरंच होईल। जाता जाता मला पाहिल्यानंतर ते थांबले आणि म्हटले की या त्रिनंदन सर, तुम्ही या। तर मला माझा सौभाग्य म्हणावं लागेल की परम मित्राची भेट पण झाली आणि माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये एक दोन शब्द प्रकट करण्याचा एक योग पण आला। तर त्या निमित्तानं थोडस आपल्याविषयी बोलूया। हा, तर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की तुमचा हमेशाच आग्रह असतो की त्यानंतर तुमचे काहीतरी आर्मीचे किस्से सांगा। आता आर्मीचे किस्से सांगता येईल, बरेच काही आहेत, काही आठवणीत आहेत, काही घडलेले आहेत, काही हे आहेत। आता किस्से म्हणल्यापेक्षा आपण प्रत्यक्ष सर्व्हिसच्या दौरान बरेच काही असे किस्से आहेत जे सांगताना खूप काही थरारक आहेत, काही भावनिक आहेत आणि काही प्रासंगिक आहेत। तर थोडक्यात सुरुवातीला आपण अशा गावामध्ये जन्म घेऊन माझं स्वप्न सायन्स वगैरे करायचं, इंजिनियर डॉक्टर व्हायचं असं होतं। पण काही परिस्थितीनं आपल्याला या दिशेला सर्वांच्या प्रॅक्टिकली जीवन बघून आपल्याला इकडं टर्न घ्यावा लागला आणि आर्मी जॉईन करावं लागली। आर्मी जॉईन केल्यानंतर तिथले सुरुवातीचे प्रसंग जे आहेत ते भयानक आहेत। आपण आर्मीत का जातो म्हणजे बाबा आपल्यात एक असते की देशभावना, देशाच्या रक्षणासाठी, देशभक्तीसाठी आपल्याला शाळेत किंवा गावामध्ये किंवा बऱ्याच व्यक्तींनी देशाविषयी सांगितलेलं असते। आणि माझ्या मते आता ती प्रथा थोडं कमी झाली आहे। महाराजांना पण माहिती असेल, लहानपणी 26 जानेवारी 15 ऑगस्ट असेल तर प्रभात फेरी आणि काय तो उल्हास, काय तो जोश, नवे कपडे, एक ही दिवाळी किंवा ह्याच्यापेक्षा तर मोठा सण आम्हाला तोच वाटायचा 26 जानेवारी 15 ऑगस्ट। काय हो, बरोबर आहे की नाही? तर त्यावेळेस जी मनामध्ये जी देशभक्तीची भावना निर्माण झाली होती, त्याच्याबरोबर आपली प्रगती, देशभक्ती आणि सामाजिक कार्य, अशा प्रकारचे काही ते डोक्यात ती लहानपणीच, जसं तुम्ही आम्ही दिंडीला वगैरे जायचं, भजन कीर्तन वगैरे ऐकायचं। भागवजी तुमचे पण खूप महान कार्य आहेत, पण तुम्ही दुसऱ्याला मोठं बनता, हे आमचं सौभाग्य आहे। आपण तेराच्या दिंडीला म्हणा, पंढरपूरला दर्शनासाठी म्हणा, किंवा आपण अगोदरपासूनच धार्मिक वृत्तीचे झालो आणि त्या धार्मिक मध्ये भजन कीर्तनाच्या रूपानं जे आपल्याला नॉलेज मिळालं आणि मित्र, चांगले लोक ह्याच्यामध्ये जे आपल्याला मिळालं, ज्ञान चांगलं मिळालं, त्याच्याप्रमाणे आपण अनुसरण करून मार्गाला लागलो। एक आपल्याला त्यावेळेस शिकवलं की भक्ती मार्ग पाहिजे, कर्म मार्ग पाहिजे, त्या रूपात कर्म करून तुम्हाला जगायचं पण आहे, भक्ती मार्गामध्ये तुम्हाला भक्तिमय पण राहिलं पाहिजे। असे काही योग साधून माणसाचं जीवन सुखी आणि आनंदी करण्याचे एक खूप चांगला धार्मिक मार्ग होता, त्याप्रमाणे मी अनुसरण केलं। ठीक आहे, आपण दोघेही त्या पद्धतीने चाललो। पण आता तुम्ही कर्तृत्व येत होतो विषयात, थोडं बरकटल्यासारखं झालं। चला, आर्मीत पहिल्या सुरू जॉईन झालो आणि मी ज्यावेळेस बेंगलोरला पहिलं सुरू गेलो, तर आपल्या मनामध्ये जी देशभक्ती असते तिथे गेल्यानंतर चित्र वेगळंच होतं। अतिशय जुने सिनियर लोक होते। ट्रेनिंगच्या एरियात गेलो, ट्रेनिंगच्या एरियात गेल्यानंतर ते पाहिलं काय ते जेवण बनवण्याची सिस्टम, जेवायची सिस्टम, झोपायची सिस्टम, त्याच्यानंतर सकाळचं जे ड्रिल आहे
ती भयानक होतं. आम्हाला अशा ठिकाणी नेलं त्या ठिकाणी गोडाऊन होते मोठे मोठे आणि बेड लागलेले होते असं लाईननी, आणि त्या ठिकाणी आम्हाला झोपवलं. सकाळी 4ला ते इन्स्ट्रक्टर हातामध्ये ती छडी घेऊन आला आणि उठवला. आम्हाला काय माहिती नाही, काय नाही. तर एक विचित्र असं वाटायचं, आता काय करायचं काय नाही. त्यांनी उठून आम्हाला हे केलं. कशाचं काही सुधरत नव्हतं, काही नव्हतं. मन वाटायचं अरे बापरे, आता काय, कुठं आलो आपण काय. असे बरेच प्रसंग आहेत की जे ती जेवण करायची पद्धत, जेवायची पद्धत, जेवण बनवायची पद्धत, जेवण बनवण्यासाठी लागणारी सहायता, ती पद्धत बघून मी थक्क व्हायचं. म्हणजे ती देशभक्ती तर कुठंच गेली. हे आपले आता आपलं जीवन देशासाठी अर्पण करण्यासाठी जी काही आपल्याला त्याचं मॉडिफाईड व्हावं लागणार आहे, ती त्या ठिकाणी मला घ्यावं लागेल असं मला त्या ठिकाणी अनुभव यायला लागला. मग हळूहळू ट्रेनिंग झाली, भयानक ट्रेनिंग. ट्रेनिंगचे प्रसंग तर भरपूर आहेत. ट्रेनिंग झाली. ट्रेनिंगच्या नंतर मी ॲज अ क्लर्क म्हणून भरती झालो होतो. आणि मग ट्रेनिंगमध्ये फायरिंग म्हणा, घोडा जंप म्हणा, रस्सी म्हणा, अतिशय उत्कृष्ट पहिल्याच ह्याच्यामध्ये पास झालो. कारण आपण अशा खेडेगावामध्ये राहिल्यामुळे फिजिकल फिटनेस तर आपला अतिशय छान होतंच, तुम्हाला माहीतच आहे. आणि फर्स्ट पोस्टिंग आली. मग बेंगलोरमध्ये ट्रेनिंग झाली. क्लर्कची ट्रेनिंग औरंगाबादमध्ये झाली. त्याच्यानंतर पहिली पोस्टिंग माझी स्टेशन हेडक्वार्टर कसोली, जे शिमला, तर त्या ठिकाणी झाली. ते हिमाचल प्रदेशमध्ये आपण छोटे छोटे डोंगर पाहिलेले, जास्तीत जास्त लोणावळा वगैरे आपले हे खंडाळा घाट हे पाहिलेलं. पण ज्यावेळेस वय अतिशय छोटं होतं आणि माझी पोस्टिंग आली हिमाचलमध्ये, तर ते डोंगर, हिमालय पर्वत, सुरुवातच अशी झाली की बगल असं वरती नजर जाईल तिथपर्यंत ती डोंगराची उंची, ढग, खाली डोंगर तो वरती गेलेला, ढगाच्या वरती डोंगर आणि त्याच्यावरती लाईटी दिसत होत्या खालून. जर तुम्ही गेलो तर ते एक असं चित्र आहे त्या ठिकाणी. आणि तिथून रेल्वे जात होती शिमल्याला, तर अख्ख्या डोंगरानं जायची. माझ्या मते सर्वात जास्त टनल असलेलं जर क्षेत्र आहे, तो रूट आहे, तो कसोली ते शिमला. काहीतरी बरेच 22 का काहीतरी टनल आहेत. मोठ्या मोठ्या हिमालयाच्या डोंगरात कोरून गेलेली रेल्वे इंग्रजाच्या काळातली, जी की भारतीय गव्हर्नमेंटला आता ते रिपेअर सुद्धा करता येत नाही, अशा प्रकारची ट्रॅक आहे. तर जाते वेळेस ती भयानक रूप होतं. माझ्या मते ह्यानं आला होता, पाहिलं पण होता. हा भाऊ आहे आपला, हे आमचे महाराज आहेत. आमचे शाळेमध्ये सोबतच आहेत. ते थोडं पुढं होते बरेच, आपण पाठीमागे होतो, पण त्यांनी पण आपलं लहानपण वगैरे अनुभवलेलं. तर सांगायचं असं की फर्स्ट पोस्टिंगमध्ये क्लरिकलमध्ये बरेच प्रसंग आले. जॉबच्या ठिकाणी सिनियर कसे असतात, आपलं वर्क फंक्शन कसं असते ऑफिशियल. आणि त्या ठिकाणाहून मग दुसरी पोस्टिंग आली माझी जम्मू काश्मीरला. काही आर्मीचे किस्से सांगा म्हटले तर झाली पहिली पोस्टिंग झाली. त्याच्यानंतर माझी दुसरी पोस्टिंग जम्मू काश्मीरला आली. जम्मू काश्मीरला आल्यानंतर तिथं पण मी ॲज अ क्लरिकल मधून गेलो. पण सडनली एक वातावरण निर्माण झालं युद्धाचं. युद्ध 1999. युद्ध झाल्यानंतर आम्हाला पहिली आमचं ब्रिगेड होतं, हेडक्वार्टर 79 माउंटेन ब्रिगेड, जी कोर हेडक्वार्टरचं रिझर्व्ह ब्रिगेड होतं. सर्वात पहिलं आम्हाला सूचना मिळाली, 24 तासाच्या नोटीसवर ठेवलं की तुम्हाला लढाई जायचंय, तयार व्हा. अशा प्रकारानं तयार व्हा म्हटल्यानंतर आमच्या गाड्या तयारच. त्याच्यामध्ये आमचे बिस्तरे वगैरे सगळे टाकले. मी तर सुट्टीवर जाऊन जस्टच पोहोचलो होतो तिथं. एक दिवस पण नाही, त्याच दिवशी आल्याबरोबर आम्हाला म्हटलं की युद्धाला जायचे. मग आमचा बिस्तरा गाडीत, सगळे कपडे बिपडे सगळे गाडीत टाकून युद्धासाठी तयार झालो. मग मिळाली ऑर्डर, निघालो युद्धासाठी. युद्धासाठी निघते वेळेस भयंकर किस्से आहेत असे. श्रीनगरवरून गुमरी वगैरे, मीना, द्रासपर्यंत गेलो. आमचं टॅक हेडक्वार्टर होतं. जाता जाताच आमच्यावरती फायरिंग यायची, ते वाचवत आम्ही गेलो. द्रासमध्ये गेलो. द्रासमध्ये टोलोलिंग मस्को व्हॅली म्हणून होतं. त्या ठिकाणचे भयानक भयानक किस्से आहेत. आता काय, आम्ही जाता जाताच आमच्यावरती फायरिंग झालं. आम्ही गाडी सोडून असं क्रॉलिंग करत करत म्हणजे दर्या नाल्यामध्ये लपलो. रात्री नो लाईट होती, त्या नो लाईट मध्ये मुवमेंट होतं. जागा शोधायची, जागा शोधून म्हणजे कुठंतरी डोंगर उंच, त्या उंच डोंगरामध्ये थोडंसं असं गॅप बघून दगडाच्या आड घेऊन आम्हाला राहावं लागायचं. कारण फायरिंग वरून यायच्या, बाजूने यायच्या, आरटीचे मोठे मोठे तोफ फायरिंग यायच्या. तर असे की वाटत नव्हतं की आपलं आता जीवन जे आहे ते
पूर्ण होणार आहे याच ठिकाणी शेवट होईल असं वाटत होतं. पण दुसरी बाजू अशी होती की नाही, आपल्याला ह्यासाठी या गोष्टीसाठी आपल्याला आता तयार राहावं लागणार आहे. म्हणून मग आमचे कमांडर होते, खुद को बचाना है और दुश्मन को मारना है, अपने को बचाते हुए दुश्मन को मारना है, असं बोलायचे. बोलल्यानंतर मग आमच्या रायफली वगैरे, माझ्याकडे तर खास बात डबल मॅगझिन होतं. त्याला मी चिकटपट्टी लावून आमच्या दोघा तिघा मित्रांनी एक मॅगझिन असं आणि उलट केलं की असं, म्हणजे असं फुल 2 मॅगझिन भरलेली होती. खांद्यालाच राहायची, झोपायचं रायफल घेऊन. त्याचं कारण असं आहे की सुसाईड स्क्वॉड होते आणि ते अचानकली अटॅक करायचे येऊन. त्यावेळेस देशासाठी तर लढायचं आहे, पण स्वतः वाचण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन घेऊन त्यांना मारायचे. त्याच्यामुळं अतिशय भयानक परिस्थिती होती. आम्ही उशाला घेऊनच झोपायचं. माझा असा एक प्रश्न असेल तुमच्या बोलण्याच्या आडवा आलो मी. हम्म. मला सांगा, ज्यावेळेस असा प्रसंग येतो किंवा वरून हल्ले होतात आणि आपण तिथं लढायला सज्ज असतो, पण त्यावेळेस कुठं घरची आठवण, लेकराबाळांची किंवा कुटुंबाची अशी कधी येते का लढते वेळेस? त्यावेळेस काय काय सिच्युएशन असं तुमचं? चांगला प्रश्न आहे, कारण लोक सगळे युद्धाविषयीच विचारतात. पण युद्ध चालू असताना घरच्याची पण आठवण येते का? ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की व्यक्तीला ज्यावेळेस आपल्या जीवनावर बेततंय त्यावेळेस प्रथम आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणं, स्वतःचा जीव वाचवणं आणि आपण ज्याच्यासाठी आलो इथं त्या कामात अतिशय व्यग्र होऊन ते काम पूर्ण करणं, हे पहिलं टार्गेट असते. आणि असं करत असताना मग ज्यावेळेस आपली विश्रांती असते, या आपलं ज्यावेळेस काय म्हणायचं त्याला, जेवण केलं, थोडं आराम करायचं, त्यावेळेस वाटतंय की अरे आपले आई वडील, भाऊ बहीण, पत्नी, मुलं वगैरे आहेत. आणि त्यांना आता मी काय सांगू, त्यावेळेस फोन नसायचा, त्यावेळेस मोबाईल वगैरे असं काहीच नाही. बोलायचं म्हणलं एसटीडी राहायचे, ते पण द्रासमध्ये, जायला गाडी नाही, काय नाही. तर आपला मेसेज कसं पाठवायचा तिकडं असं. हा, इकडं यांना एसटीडी वरती जायचं, लाईन लावायचं. फोनवर माहितीच आहे, गावात एकच फोन होता. लाईन न जायचं, फोन लावायचं, त्यांना बोलवायला सांगायचं, ते बसायचे, माझा दुसरा नंबर सुरू व्हायचा. असं बराच वेळ जाऊन मग एखाद्या वेळेस बोलणं व्हायचं. आणि बोलणं झाल्यानंतर आता मी इकडल्या विषयी काय सांगू, त्यांना तिकडे काय माहिती की काय सिच्युएशन. मी भयानक परिस्थितीमध्ये होतो, वाचेल की नाही माहित नाही. माझे बरोबरचे साथी कितीतरी शहीद झाले. आणि माझं तर असं पार्ट होतं त्याच्यामध्ये की मी लढाईच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या ह्याच्यामध्ये प्रोटेक्ट वेपन हत्यार घेऊन किती म्हणजे लढायला गेले, किती किलिंग झाले, किती स्प्लिंटर इंजुरी झाल्या आणि किती म्हणजे वारले, किती जिवंत आहेत, किती इंजुरी आहेत, अशा प्रकारचे रिपोर्ट गोळा करायचे. त्या क्षेत्रात जाऊन फोन लागायचा नाही, तर त्या युनिटमध्ये जायचं. मी गोळ्या सगळं राऊंड फायरिंग चालू असायचं, पण मी माझ्या जीवाची कधीच पर्वा नाही केली. अशा प्रकारे जाऊन ठिकठिकाणी जाऊन रिपोर्ट घ्यायचे. 4 वाजल्यापासून ते पावणे 6 वाजेपर्यंत 15-20 मिनिटात तो बनवायचा आणि हायर फॉर्मेशनला तो रिपोर्ट मी बनवून पाठवायचा आमच्या ऑफिसरला, दाखवून सही घेऊन. आणि हाच रिपोर्ट चॅनल थ्रू जाऊन आर्मी हेडक्वार्टरमध्ये आमच्यासारखे रिपोर्ट जायचे, तिथले प्रेझेंट सिच्युएशनचे. अवघ्या 2 तासामध्ये तर आर्मीमध्ये आर्मी हेडक्वार्टर म्हणजे दिल्लीमध्ये तो रिपोर्ट डिस्प्ले व्हायचा त्या डिस्प्ले याच्यावरती, जे की राष्ट्रपतीपर्यंत आमचे जनरल, जे मोठे मोठे अधिकारी त्या लढाईवर वाच ठेवून होते, त्यांना तो दिसायचा. अशा प्रकारे आणि आणखी एक माझा प्रश्न असेल सर, हा. ज्यावेळेस तुम्हाला हे माहित नाही की कुठून हल्ले व्हायले, कुठून काय व्हायले, त्यावेळेस असं घरच्याच असं गहिवरल्यासारखं किंवा माझं काय होईल किंवा माझी भेट होईल का नाही, की असे कधी जाणवलं का तुम्हाला? बघा, ज्या 2-3 वेळेस तर असे फायरिंग, असे बॉम्ब्स आमच्या शेजाऱ्याला पडले. माझ्या बरोबरच कसं व्हायचं माहितीये का, ते आरटी शेलिंग म्हणतात त्याला, ते आलं ना असं करून असा आवाज आल्यासारखा आला की आम्हाला समजायचं अवघ्या 2 सेकंदामध्ये पडणार आहे, तर कान बंद करायचे आणि आम्ही जमिनीवरती पडायचं कान बंद करून. मग आमच्यावरून स्प्लिंटर असे जायचे. ते आवाज आला ना असं ते स्प्लिंटर जातात. आणि त्या रेंजमध्ये कोणी थांबलं, कोणी बसलं, तर मग कोणाचा हात, पाय, डोकं असे जायचे. मग त्याच्यात एवढी चपळे दाखवायला पाहिजे की आपण पटशिरा जमिनीवरती पडलं पाहिजे. मग असे काही करू शकले नाहीत.
ती आमच्या समोरासमोर त्यांची कॅज्युअलिटी व्हायची. तर अशा वेळेस झाल्यानंतर आम्हाला जरूर आठवण यायची की यायला आपण कसं व्हायला पाहिजे, काय म्हणत कसं होईल आपलं, असं वाटायचं. पण पण देशभक्त. देशभक्ती जागृत होती, त्याच्यामुळं कधीच पळून जावं मीच काय, अशा प्रत्येक व्यक्तीला कधीच वाटलं नाही की आपण पळून जावं, जीव वाचवावा. एक अंगामध्ये भयानक जोश भरलेला असायचा की आपण ही जिंकणारच आणि आपल्याला जिंकायचंय. त्याच्यामध्ये भावनिक व्हायचं नाही आम्हाला. ते तर ट्रेनिंगच्या वेळेस किंवा आम्ही त्यांचं एवढे ऋणी असतो की आम्हाला हॉस्पिटल्स मध्ये सेवा, आमच्या मुलाबाळांच्या शाळा, एवढं केंद्र सरकारने किंवा गव्हर्नमेंट आम्हाला बघते. तर त्यावेळेस ज्यावेळेस आमच्यावर ओरिजिनल प्रसंग आलेला लढायचा, त्यावेळेस आम्ही असं कधीच विचार करू शकत नाही की ह्याच्याबरोबर जे आहे ते आम्ही नाइंसाफी करू. आम्ही त्याला इन्साफच देणार आणि त्याच्याशी तत्पर राहून कधीच कुणालाच, मलाच काय कुणालाच त्या ठिकाणी पळून जावं किंवा आपल्याला हे करू नये किंवा काय करू नये असं कधी आलं नाही. आणि घरच्या आठवणी येतात, पत्र लिहितात, रडायचं बसायचं हा तर चाललेला असते. कारण त्यावेळेस तो प्रसंग असतोच तशा प्रकारे. तर आणखी एक प्रश्न असेल माझा. तुम्ही हा सेवाचे सुपुत्र आहात आणि देशाचं रक्षण केलेलं आहात. जीवाची पर्वा न करता आपण देशाचं रक्षण करून खूप आलात, त्याबद्दल डीजे न्यूजच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. पण हे तुमचं आपले यंग जनरेशनसाठी किंवा यंग युवा पिढीसाठी काय मार्गदर्शन असेल? हा भारी प्रश्न आहे. कारण या अशा फील्डमधून सुद्धा तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला की युवा पिढीसाठी काय मेसेज द्याल. युवा पिढी ऐका, आत्ता सध्या परिस्थिती अशी चाललेली आहे की एज्युकेटेड भरपूर आहेत, भरपूर एज्युकेटेड आहेत, पण तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवून तुमच्या टॅलेंटवरती आता सर्वांनाच गव्हर्नमेंट जॉब तर मिळणार नाहीत. तर मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ज्या ठिकाणी आहात, तुम्ही 100% तुमचं द्या. आणि मेहनत म्हणजे अशी मेहनत की जी इतरापेक्षा वेगळी मेहनत, आपल्यात काहीतरी धमक दाखवलं पाहिजे. त्याच वेळेस तुमचं कौतुक आहे, त्याच वेळेस तुमचं सक्सेस आहे. कारण अशा अफाट भयानक लोकसंख्येमध्ये आपलं कर्तृत्व दाखवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याशी एक निष्ठ असलंच पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही ज्या काही क्षेत्रात जाल त्याच्यात भरपूर भरपूर योगदान द्या, भरपूर मेहनत करा. आणि मी तर म्हणतो विद्यार्थी जीवन असेल तर त्याला तुम्ही एक तपश्चर्या समजा आणि ते विद्यार्थी जीवन सक्सेस करून आपलं जीवन संपूर्ण बनवण्याची कोशिश करा. त्याच्याबरोबर देशभक्ती, समाज सेवा आणि जे आपल्यापेक्षा मोठे लोक आहेत त्यांना रिस्पेक्ट, ह्या आता भावना कमी होत चालल्यात युवा पिढीच्या. आणि हे जे राजकारण किंवा हे इकडे तिकडे पळायचं, आपलं कार्य काय सोडून सगळं कोण नेता आला की त्याच्यामध्ये कपडे घालून त्याच्याबरोबर गाडीबरोबर फिरायचं, असं न करता आपल्या भविष्याकडे लक्ष द्या आणि आपलं जीवन सुदृढ करा असं मला वाटते.